त्र्यंबकेश्वर क्षेत्रात वास करणाऱ्या पावन शिवतत्वाला आपल्या ईश्वरीय संजीवनीने सदैव सिंचित करणारी ही सुरसरिता विंध्याचलाच्या दक्षिण भागास सुजल आणि सुफल करून अनेक वैभवशाली साम्राज्यांना जन्म देणारी आणि विकसित करणारी ही दक्षिण गंगा. या गंगेच्या आसमंतात भरल्या आहेत पवित्र स्मृती. देवदेवतांच्या, ऋषीमुनींच्या, संत महंतांच्या, राजरजवाड्यांच्या आणि अगणित भाविकांच्या. भगवान शंकरांचे ब्रह्मात्यापातक ज्या क्षेत्री धुतले गेले तो पवित्र कपालेश्वर इथलाच. थोर पतिव्रता वृंदेच्या उत्साहानं नारायणाला पुन्हा सौंदर्य लाभून सुंदर नारायण साकारला तोही याच क्षेत्रात. ब्रह्मदेवाने पद्मासनात केलेल्या दीर्घ तपस्येने या स्थानाला पद्मनगर असेही नामाभिधान प्राप्त झाले. राजर्षी जनकाच्या यज्ञकर्मांमुळे जनस्थान असे संबोधलेल्या याच दंडकभूमीला श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या सहवासाने चिरप्रतिष्ठित केले. पंचवटी आणि श्रीराम हे अद्वैत इथेच निर्माण झाले. इथल्याच प्रदेशात सातवाहन साम्राज्य आकाशातील सूर्याप्रमाणे तळपले आणि विद्या, कला, साहित्य गोदेच्या अखंडित प्रवाहाप्रमाणे सातत्याने वृद्धिंगत होत गेले. वेदांच्या ऋचा, पद, क्रम, घनादी संहिता, ब्राह्मणे, आरण्यके, उपनिषदे व उपवेद, न्याय, मीमांसा, षड्दर्शने ही सर्व ज्ञानांगे ज्ञानीजनांनी अभ्यासली आणि विस्तारली ती याच गंगाजलाच्या साक्षीने. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता नामक मराठी भाषेचे 4 वेद विहरले ते याच गोदातटी. हेच त्र्यंबकेश्वर क्षेत्र पुढे आपल्या चिरविसाव्यासाठी निवडून निवृत्तीनाथांनी या क्षेत्राची थोरवी वाढविली. याच गोदेच्या आशीर्वादातून साकारले पैठण क्षेत्रात एकनाथ नावाचे शांतिब्रह्म आणि महाराष्ट्र भवानीला दारुगड बये ही साथ घातली गेली ती याच गौतमी तटावरून. अवघ्या विश्वाच्या चिंतेने प्रभू श्रीरामाकडे कल्याण मागणाऱ्या रामदासी समर्थाने कठोर गायत्री पुरश्चरण केले ते याच गोदानंदिनीच्या संगमात. ज्या योगे महाराष्ट्र धर्म अखंड जागता राहिला. सरस्वतीनेही स्तिमित व्हावे अशी साहित्य पुष्पे फुलवून स्वातंत्र्य लक्ष्मीच्या चरणी वाहणारा थोर सारस्वत आणि त्याचबरोबर जगात अजिंक्य म्हणून मिरविलेल्या 7 समुद्राकडील ब्रिटिश साम्राज्यात दहशत उत्पन्न करणारा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर याच गोदामाईचा पुत्र. याच स्वातंत्र्य सूर्याचा तेजस्वी किरण क्रांतिकारी अनंत काळाने तळपून गेला तोही याच भूमीवर. हे क्षेत्र ज्ञानरत्नांचे, कला साधकांचे, संगीत निधी विष्णू दिगंबर पलुसकर, चित्र महर्षी दादासाहेब फाळके, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यासारखी रत्ने इथेच याच भूमीवर तेजाळली. गोदेने भरभरून दान दिले इथल्या ज्ञानवंतांना, श्रमिकांना, कृषीला आणि उद्योगांनाही. गोदेचे हे क्षेत्र म्हणजे तपस्वी साधकांसाठी साक्षात साधना. ही दक्षिण गंगा म्हणजे श्रद्धाळू भाविकांची जीवन आराधना. मानवी जीवनाचे अंतिम लक्ष्य असलेली ही जणू मोक्षाची प्रेरणा. आदिकालापासून इथल्या चराचराला संजीवनी प्रदान करणाऱ्या हे स्वर्गगंगे तुझ्याच जीवन कणांवर सुपोषित झालेले, तुझ्याच रूपी सदैव ईश्वरी साक्षात्काराची अनुभूती घेणारे, तुझ्याच जीवन तत्वाचे अंश असणारे आम्ही तुझे अनन्य भक्त तुला अंतःकरणपूर्वक प्रणिपात करतो. तुला अंतःकरणपूर्वक प्रणिपात करतो. तुझी पावित्र्यता राखण्यात आम्ही कमी पडलो तरी तू मात्र आम्हावर नित्य अमृतच उधळलीस.
हे परम पुनीत माते, हे परम पुनीत माते, आता तुझे पावित्र्य हे आमचे दायित्व आहे. ते निभावण्यासाठी तूच आम्हाला प्रेरणा दे, तूच आम्हाला प्रेरणा दे, बळ दे, आशीर्वाद दे. हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे.